नमस्कार, श्रद्धा's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साट्याच्या करंज्या। तर चला कृतीला सुरुवात करूया। करंजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 कप मैदा चाळून घेतला। त्याच पिठात मी घालते आहे 1 चमचा बारीक रवा आणि पाव चमचा मीठ घालते आहे। हे मिक्स करून घेते आणि आता आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे। 2 टेबलस्पून मी तूप घेतलं आणि त्याला कडकडीत तापून घेतलेलं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं त्यात घालून घ्यायचं आणि सगळ्या पिठाला आणि रव्याला व्यवस्थित तूप लागलं पाहिजे, त्याची अशी मूठ झाली पाहिजे। आता आपण यात लागेल असं पाणी घालत घालत आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो तसा आपल्याला एक गोळा बनवायचा आहे। छान मळून घ्यायचा आहे। हा मळून झाल्यानंतर आपल्याला त्याला अर्धा तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। बघा मी गोळा मळून घेतलेला आहे। याला आता आपण अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवूयात, म्हणजे रवा छान फुलेल। तोपर्यंत आपण इथे सारण बनवून घेऊयात। सारणासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। त्यात 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि त्यातच मी घालणार आहे 1 कप बारीक रवा। हा आपल्याला छान लालसर होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तो पण मीडियम गॅसवरच भाजा, करपेल नाही तर। बघा किती छान असा भाजून झालेला आहे। आता हा मी काढून घेते। आता त्याच कढईत मी अर्धा कप सुकलेला खोबरं किसून घेतलेला आहे। तेही आपल्याला छान लालसर होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे, करपवायचं नाही आहे। याने काय होतं, खवटपणा येत नाही आपल्या सारणाला। हे खोबरंही भाजून झालेलं आहे। मी हे काढून घेते। आता त्याच कढईत मी 2 चमचे तूप घालते आहे आणि तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट घाला किंवा नाही घातले तरी चालेल। इथे मी काजू आणि बदाम रफली चॉप करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर मी यात घालणार आहे 1 चमचा चारोळे आणि 1 चमचा मी यातच आपले मनुके घालणार आहे। हे आपल्याला 1-2 मिनटं रोस्ट करून घ्यायचे आहेत। आणि जेव्हा आपण हे काढायच्या साधारण अर्धा मिनटं मी त्यात घालणार आहे 1 चमचा खसखस, जेणेकरून ही करपत नाही। हे मिक्स करून घेते छान। आता गॅस बंद करून तेही मी काढून घेतलं आणि हे रवा आणि खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। आता आपल्याला हे थंड व्हायला ठेवायचं आहे। थंड झाल्यानंतर मी त्यात 1 चमचा वेलची पावडर घालते आहे। त्याचबरोबर यात घालणार आहे पिठी साखर। जर तुम्ही गरम घातलं तर पिठी साखर मेल्ट होईल आणि सारण ओलं होईल। हे आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून साखर सगळ्या रव्याला आणि खोबऱ्याला व्यवस्थित लागेल। हे अशा प्रकारे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपलं पीठही छान भिजलेलं आहे। आपण त्याला एकदा मळून घेऊयात। हार्डली 1 मिनिटासाठी छान सॉफ्ट करून घेतलं आणि त्याचे 4 गोळे बनवून घेतले। मला कलरचे करायच्या होत्या, मला खूप इच्छा होती म्हणून मी कलरचा करते आहे। 1 गोळा घेऊन त्यामध्ये मी हिरवा कलर घातलेला आहे। तुमच्याकडे जे कलर अवेलेबल असतील ते यूज करा। अशाच प्रकारे मी लाल आणि ऑरेंजही करून घेतलेला आहे। आता आपल्याला 1-1 गोळा घेऊन याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि साठ्यासाठी मी इथे तूप आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आता एकदम छान अशी पातळ लाटून घ्या, कारण की जेवढी पातळ तेवढी खुसखुशीत होते करंजी। हे बघा इथे एवढ्या थिकनेस ठेवलेला आहे मी। अशाच प्रकारे बाकीच्याही पोळ्या लाटून घेतल्या। आता 1 पोळी घेऊन त्याच्यावर आपल्याला तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूने व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे आणि हे तूप लावून झाल्यानंतर आपण त्याच्यावरच कॉर्नफ्लॉवर आहे ते साधारण अर्धा चमचा मी स्प्रेड करणार आहे आणि हाताने त्याला सगळीकडे लावून घेणार आहे। आणि ही प्रोसेस आपल्याला 4ही पोळ्यांसाठी शेवटच्या पोळीपर्यंत आपल्याला ही करायची आहे। हे बघ, आणि तुम्हाला जर मध्ये वाटलं तर तुम्ही त्याच्यावर लाटणं फिरवू शकता साटा लावायच्या आधी। अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्यांना व्यवस्थित साटा लावून घेतलेला आहे। आता आपल्याला याचा रोल बनवायचा आहे। टाईट रोल बनवा। हे असा रोल बनवून घ्यायचा आणि थोडंसं हाताने वळून घ्यायचं, जेणेकरून ते चिटकतील व्यवस्थित। हे झाल्यानंतर मी त्याला कट करते आहे। साधारण 1-1 इंचचे मी गोळे काढत आहे, त्याचे पोर्शन काढत आहे। हे बघा किती छान दिसते नाही का। आता 1 गोळा घेते आणि त्याला हाताने थोडा प्रेस करते आणि याची आपल्याला एक पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि कॉर्नफ्लॉवरचा यूज करू शकता तुम्ही लाटताना। हे बघा इथे किती छान असे कलर दिसतात येत नाही का, आणि खरंच खूप खुसखुशीत आणि छान होतात।
आता पुरी लाटून झालेली आहे. याच्यात आपण सारण भरूयात. सारण खूप जास्त भरू नका, कारण की मग काय होतं, जेव्हा तुम्ही ती फोल्ड करायला जाता तेव्हा ते रवा तिथे चिटकतो आणि मग कधी कधी पोकळी राहते आणि मग तेलात तळताना ते सुटते. हे बघा, हळूहळू दाबत दाबत असं त्याला फोल्ड करायचं, अर्धचंद्राचा आकार द्यायचा. सील करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला वाटलं जर पाण्याची गरज आहे तर तुम्ही थोडं पाणी लावूनही हे करू शकता. मी बोटाच्या साहाय्याने छान अशी दाबून घेतलेली आहे. आता याला कॉर्नर जे आहेत मी दाखवल्याप्रमाणे तसे आतल्या साईडला ओढायचे, म्हणजे खूप छान डिझाईन मिळते याला. बघा किती छान झालेल्या आहेत. अशाच मी बाकीच्याही करंज्या करून घेतल्या आहेत. आता इकडे तेल तापायला ठेवलं होतं, तेल तापलेलं आहे. मी गोळा टाकून छोटासा बघितला. आता आपण यात करंज्या घालून घेऊयात. तेल गरम छान असायला हवं आणि जेव्हा तुम्ही तळायला लागता तेव्हा मीडियम गॅसवर तळायच्या. बघा ते काही अर्ध्या ते 1 मिनिटात त्या आपोआप बबल्स यायला लागतात. इथे छान अशा मी तळून घेते आहे. थोडासा कलर चेंज करायचा, खूप नाही, कारण की ऑलरेडी आपण कलर घातलेला आहे. मी एक करंजी दाखवते. बघा किती छान अशा त्याला लेअर सुटलेल्या आहेत. आता ह्या काढून घेऊयात. बघा या काढल्यानंतर किती छान दिसतात आहेत ना. तुम्ही या नक्की ट्राय करा. चला तर आपल्या साठ्याच्या करंज्या रेडी आहेत. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.